महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाहीये। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी असलेली छोटी मोठी भांडणं मी मिटवण्यास तयार असल्याचं म्हटलंय। तसंच त्यांनी युतीबाबतचा प्रस्ताव देखील मी पाठवलाय असं देखील म्हटलंय। तर आता राज ठाकरे यांच्या या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या कार्यक्रमातून उत्तर दिलंय। उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्याकडून काही भांडणं नव्हतीच, आज मिटवून टाकलीत। राज्यासाठी मी भांडणं बाजूला ठेवायला केव्हाही तयार आहे, पण माझ्यासोबत जाऊन हित की भाजपसोबत जाऊन हित हे आधी ठरवा। उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते आपण थोडक्यात पाहूयात। माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल की किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे। मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो। पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रात गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं। आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं। त्याच वेळेला हे कामगार काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपीवर। पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आदर स्वागत त्याच्या बरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, ठीक आहे, भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित। आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्या बरोबर एसएनसी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्या बरोबर का भाजप बरोबर। आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध द्यायचा, तो बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये। महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी। पण मग बाकीच्यांना या चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची। आता या बाबतीत तुमचं काय मत आहे ते कमेंट करून अवश्य सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नेहमीच पाहावयास मिळतात। तर आता इथेच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।